नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली सुरू. शहरात विविध 84 ठिकाणी उभारणार गणेश मूर्ती संकलन केंद्र. केंद्राच्या माध्यमातून गणेश मूर्तींचे होणार विसर्जन. पालिका आयुक्तांची माहिती. जीवनाची हमी, बालमृत्यू कमी, महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा झाला शुभारंभ. सीईओ स्वामींच्या संकल्पनेतून झाली उपक्रमाला सुरुवात. व्हीआयपी रोडवर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली लावण्यात आले ठिगळ. गणेश विसर्जनाच्या तोंडावर पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभाराला समोर. आणि शिंदे चौकात दुचाकीस्वाराला कार चालकाने ठोकरले. जोरदार झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आला निदर्शनास. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे पहिल्यांदाच सोलापूर शहरात येत असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत शपथविधीनंतर पहिल्यांदा सोलापूर शहरात येत असल्याने शिवसेनेचे शिंदे गटातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हलगी ताशा ढोलाच्या गजराने पुणे नाका परिसर दणाणून गेला होता. 150 किलो वजनाच्या पुष्पहाराने स्वागत करण्यासाठी सायंकाळी 5 वाजल्यापासून क्रेन सज्ज होते. मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापुरात आगमन झाल्यानंतर परिसर घोषणाने दणाणून गेला. यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वसामान्य जो माझी जनता आहे, जो माझा मतदार आहे, यांच्या मनामनामधला हुंकार आज तुमच्या रूपानं जागृत झालेला, आज तुमच्या रूपानं तो दिसतोय. आणि म्हणून जो निर्णय माझ्या पक्षानं, माझ्या नेत्यानं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी भाऊ शिंदे यांनी ज्या ताकदीनं तुमच्या आमच्या आशीर्वादानं जो घेतला, आम्ही 40 लोकांनी जे योगदान दिलं, जो उठाव केला, आणि त्याला 30 वर्ष साथ असलेले आपले बीजेपीचे सहकारी यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. आणि न भूतो न भविष्यती असं यश महाराष्ट्राला पाहायला मिळालं. आणि गेले 2-2.5 वर्ष जी महाराष्ट्राच्या जनतेची कुचंबना ह्या सरकारनं लावली होती, ते कुठेतरी संपवण्याचं ध्येय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी भाऊ शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अंगीकारलाय. आणि त्याच माध्यमातून, त्यांच्याच आदेशानं आणि त्यांच्याच आशीर्वादानं आज आपल्याला हे विकासाचा गाडा, जो 5 वर्ष महाराष्ट्र मागे गेलेला आहे, तो मागचा बॅकलॉग भरून काढून येत्या 2024ला यांची जागा आपल्याला दाखवल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आणि त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदा, तालुका पंचायता, नगर परिषदा, जे काही इलेक्शन असतील, ते आपल्या शिवसेना, भाजप आणि आपल्या सहकारी पक्षाचं एकजुटीचं दर्शन हा महाराष्ट्र बघेल. आणि घवघवीत यश आपले मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना तुम्ही भरभरून यश द्याल. आणि आपण सर्वजण त्यांचे शिवसैनिक, आपण सर्व त्यांचे पाईक, त्यांच्या आदेशाचं पालन करून या महाराष्ट्राला विकासाची एक नवीन दिशा देऊ, एवढं तुम्हाला आश्वासित करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मंत्री तानाजी सावंत हे शेकडो कार्यकर्त्यांसह अन्य महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज 4 हुतात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. यावेळी जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, शहर प्रमुख मनोज शेजवाल, अनिकेत पिसे, संकेत पिसे, माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मानाचा आजोबा गणपतीची पूजा करत थोरला मंगळवेढा तालीम इथं लेझिमचा बहारदार खेळ सादर करत सर्वांची मने जिंकल्याचे दिसून आले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आपल्या भरगच्च कार्यक्रमातून देखील शहरामध्ये अनेक गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पांचा आशीर्वाद घेतला. त्यामध्ये शहरातील सर्वात जुने मानाचा आजोबा गणपती मंदिराला तसेच चौपाड येथील थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाला मंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते मानाच्या आजोबा गणपतीची आणि थोरला मंगळवेढा तालीमच्या गणरायांची आरती करण्यात आली.
त्यानंतर मंदिर समिती आणि मंडळाच्या वतीने सावंत यांचा सत्कार करण्यात आले। यावेळी तानाजी सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जे पाळतोय आणि त्याच परंपरेनं पुढं चाललेलं आहे, त्या आशीर्वादानं चाललेलं आहे। त्याच्यामुळे काय अडचण आहे, काय कारण आहे, ते आशीर्वाद आहेत। सर्व जनतेला आम्ही सुखी ठेवा हेच मागणं। ठीक आहे। दरम्यान सावंत यांच्या समोर थोरला मंगळवेढा तालीमचे आधारस्तंभ अमोल शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी लेझिमचा बहारदार खेळ सादर केल्यानंतर आमदार तानाजी सावंत यांनी लहान मुलांसोबत लेझिम पाहण्याचा आनंद घेतला। यावेळी लेझिमचा खेळ रंगात आल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनाही लेझिमचा खेळ खेळण्याचा मोह आवरला नाही, तर मग त्यांनी देखील हातात लेझिम घेऊन लेझिम खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी त्यांच्यासोबत अमोल शिंदे, मनोज शेजवाल, मनीष काळजे, हरिभाऊ चौगुले, संकेत पिसे, अनिकेत पिसे, सागर पिसे, तुकाराम मस्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत मुलींना जन्म दिलेल्या 2 मातांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला। राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत मुलींना जन्म दिलेल्या 2 मातांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला। यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश माने, शिवाजी सावंत आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्राध्यापक सावंत यांनी रुग्णालयातील परिचारिका कक्ष, स्त्री आणि पुरुष रुग्ण कक्ष, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया, सर्वसाधारण बाह्य रुग्ण, अपघात, मलमपट्टी, तातडीची सेवा, एक्स-रे आणि रेकॉर्ड रूम येथे भेट देऊन विविध सूचना केल्या। रुग्णांना प्रसन्न वाटावे यासाठी प्रत्येक विभागाबाहेर रुग्णालय परिसरात स्वच्छता ठेवावी, रुग्णालयात आगीचे प्रकार घडणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या। रुग्णालयाच्या भेटीनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते शाल, श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्लेकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माने, प्राध्यापक शिवाजी सावंत आदी उपस्थित होते। श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली असून शहरातील विविध 84 गणेश मूर्ती संकलन केंद्राच्या माध्यमातून गणेश मूर्तींचे संकलन करून कृत्रिम कुंडामध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे। विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साही वातावरणात झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तसेच सरकारच्या आदेशानुसार तलावामध्ये गणपती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली असून कृत्रिम तलाव किंवा विसर्जन कुंडामध्ये श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे। यासाठी शहरातील विविध 84 श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रावरून घरगुती गणपती बाप्पांचे संकलन करण्यात येईल। संकलन केलेल्या गणेश मूर्ती या कृत्रिम तलावात किंवा कुंडामध्ये विसर्जित करण्यात येतील। तसेच 3 फुटाच्या पेक्षा मोठ्या असणाऱ्या गणेश मूर्तीचे विसर्जन हे खाणीमध्ये करण्यात येतील। शहरातील विविध गणेश उत्सव मंडळाने मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाणीमध्ये करावे यासाठी पालिका प्रशासनाने क्रेन तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले। दरम्यान पालिका प्रशासनाने सेल्फी स्पर्धा आयोजित केली असून
आपल्या गणपती बाप्पासोबत सेल्फी काढून ती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करायची असून त्यातून उत्कृष्ट सेल्फीला पारितोषिक दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जनसाठी आम्ही महानगरपालिका वतीने पूर्ण सोलापूरवासियांना आम्ही विनंती करतो, आपण घरीच सेल्फी विसर्जन करून तो सेल्फीचा फोटो वृत्तपत्रामध्ये पाठवावा असं आम्ही विनंती करतो. आणि ज्या ठिकाणी आणखी करायचं असेल तर त्या आम्ही शहरामध्ये 84 ठिकाणी आम्ही संकलन केंद्र उभे ठेवत आहे आणि 84 ठिकाणी आपण झोन वाईज आम्ही यादी प्रसिद्धी करतो, कोणत्या ठिकाणी संकलन केंद्र असणार त्या ठिकाणी पण लोकांनी त्या गणेश मूर्तीचा दान ठेवायचं आणि ठेवायचं आम्ही नियोजन ठेवलं. तसेच 12 ठिकाणी आम्ही विसर्जनसाठी कृत्रिम कुंडाच्या माध्यमातून नाहीतर विहीरच्या माध्यमातून खदान माध्यमातून हे विसर्जन करण्यासाठी आमच्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आम्ही नियोजन करत आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मोठा 3 फुटाच्या पेक्षा जास्त मूर्ती असेल तर तो कधानीपर्यंत यावा आणि तिकडे 2 क्रेन आम्ही व्यवस्था करत आहे. क्रेनच्या माध्यमातून डायरेक्ट कधानच्या पाणीमध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जन करण्यासाठी आम्ही नियोजन केलं. महापालिका आवारात उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य 100 फुटी आकाराचा तिरंगा ध्वज 24 तास कायम फडकवण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून परवानगी मिळाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज डौलाने फडकवणाऱ्या आणि 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या क्रांतीभूमी सोलापूर नगरीत महापालिकेच्या आवारात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या तब्बल 100 फुटी उंच स्तंभावर दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या संकल्पनेतून महापालिका आवारात 100 फूट उंच स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य दिव्य असा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. 15 ऑगस्ट नंतर ध्वज संहितेनुसार हा भव्य दिव्य असा ध्वज नियमितपणे दररोज सन्मानपूर्वक सकाळी ध्वजारोहण करून सायंकाळी उतरवण्यात येत होता. दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फडकवण्यात आलेल्या या भव्य दिव्य असा राष्ट्रीय तिरंगा ध्वज 24 तास फडकवण्यासंदर्भात परवानगी मिळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे महापालिका प्रशासनाने प्रस्ताव पाठवला होता. त्यास सोमवारी मंजुरी मिळाली असून तसे पत्र महापालिकेला मिळाले आहे. यामुळे आता सोलापूर महापालिका आवारात मंगळवारपासून 100 फुटी ध्वजस्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज 24 तास कायम फडकणार आहे, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. शहरातील प्रमुख व्हीआयपी रोडवर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली पालिका प्रशासनाने ठिगळ लावल्याचे प्रकार केल्याने अपघातासह श्वसनाच्या आजाराचा धोका बळावत चालल्याचे विदारक दृश्य आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या नावाखाली पालिका प्रशासनाने ठिगळ लावण्याचा प्रकार केला आहे. शहरातील प्रमुख व्हीआयपी रोडवर असा प्रकार दिसून येत आहे. 7 रस्ता पेट्रोल पंप, गांधीनगर ते होडगी रोड महावीर चौकापर्यंत असा प्रकार पालिका प्रशासनासह संबंधित ठेकेदार यांनी केल्याने अपघाताचा धोका बळावत आहे. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली केवळ खडी टाकण्यात आली आहे. यामुळे या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच डांबराच्या अभावामुळे सर्वत्र धुळीचे लोळ हवेत उठत असल्याने नागरिकांना तसेच आबालवृद्धांना श्वसनाचा आजार जडत आहे, तर काहींच्या शरीरास घातक ॲलर्जी होत आहे. वास्तविक पाहता पालिका प्रशासनाने या प्रमुख व्हीआयपी रोडचे तरी दुबार डांबरीकरण करणे गरजेचे होते. एकीकडे गणेशोत्सवाचा काळ असून शुक्रवारी शहरातून सर्वत्र विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याने खराब रोड दुरुस्त करणे अनिवार्य होते, परंतु तसे काहीच होताना दिसत नाही. संपूर्ण रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य असताना देखील पालिका प्रशासनासह अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार यांनी याकडे केवळ दुर्लक्ष करत आपल्या कर्तव्याला तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात रस्ते अपघातात अनेक जीव जात असताना आणखीन एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यावर प्रशासन गांभीर्याने पाहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. उत्सवामुळे मन शुद्ध राहते, असे मत सीओ दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. उत्सवाच्या माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुद्ध राहते, मन प्रसन्न ठेवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राजीव गांधी प्रशासकीय प्रगती अभियान व स्पर्धा सन 2022 या अभियानाचा शुभारंभ सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता दीपक कोळी प्रमुख उपस्थित होते. आपल्यासारखे हुशार कोणी नाही ही भावना काढून टाकायला पाहिजे. विज्ञान युगात आपण वावरतो, आपण वाचतो परंतु समजून घेत नाही. कुराण, बायबल व गीता वाचून पहा. अध्यात्माचे ज्ञान जवळपास सारखे आहेत,
कोरोनाने आपल्याला जागा दाखवून दिली. स्वच्छता महत्वाची आहे. प्रत्येक सणामागे विज्ञान दडले आहेत. संस्कृती टिकून ठेवली पाहिजे. उत्सवाच्या माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुद्ध राहते असे दिलीप स्वामी यांनी सांगितले. म्हणून मी दुसरा प्रश्न विचारला की ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही खेड्यामध्ये गेलं तर तुम्हाला बाकी काही खेड्यात सापडेल किंवा असेल किंवा नसेल, पण मारुतीचं मंदिर मात्र आवश्यक का असतं की जेव्हा आपल्या देशावर आपल्या राज्यावर मुघलांचं राज्य होतं तेव्हा लोक फार घाबरून गेले होते आणि कुणीही बाहेर येत नव्हतं, कुणीही लढायला तयार होत नव्हतं, कोणाच्यामध्ये हिंमत तयार होत होती. म्हणून संत रामदासांनी लोकांमधली शक्ती जागृत करण्यासाठी शक्तीचं दैवत कोणतं आहे? मारुती. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये शक्ती निर्माण करण्याकरता मारुतीचं मंदिर प्रत्येक गावामध्ये उभं केलं. आणि आज फार आश्चर्याची बाब आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला किंवा देशाच्या बऱ्याच भागामध्ये खेडगाव तुम्हाला असं सापडणार नाही जिथे मारुतीचं मंदिर आहे. आणि त्याच रामदासांनी गणपतीची आरती लिहिलेली आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचा शब्द सुद्धा आहे, दास रामाचा वाट पाहतो सगळं. हे दोन प्रतिकात्मक उदाहरणं किंवा प्रश्न मी याच्यासाठी विचारले की आपलं तुमचं माझं सगळ्यांचं असं झालंय की ज्या अत्यंत मौल्यवान गोष्टी आहेत, अत्यंत ज्ञानाच्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपण कधी लक्ष देत नाही. आरती म्हणताना सुद्धा आपण पोपटानं पोपट पंची केल्यासारखं आपण आरती म्हणतो. पोती आपण कुठं सप्ताहामध्ये जातो किंवा घरी काही बरंच पारायण करतो, स्वामी समर्थांचे पारायण करतो, राज्याचे पारायण करतो, पण आपण फक्त वाचतो, ते समजून घेतच नाही. त्याच्यामुळे आपण आज्ञा घेतो. संतांचं एक एक वाक्य जर आठवलं तर एका एका वाक्यावर एक एक ग्रंथ होऊ शकतो. एवढं मोठी संत संप्रदाय, संत साहित्य आपल्या परिसरामध्ये आहे. आणि म्हणून आपण अज्ञानी राहण्याचं किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला न समजण्याचं कारण आपल्याला जेव्हा वाचतो एखादं अध्यात्मातलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. भले एकच वेळी का आपल्याला समजलं. म्हणून संत ज्ञानेश्वर काय म्हणतात, पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. गणेशोत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मता जोपासली आहे. नकारात्मक विचार सोडून द्या. नेहमी सकारात्मक राहा असे आवाहन कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी केले. आणि एकमेकात सामंजस्य असंच आहे. तर या उत्सवाने मात्र राष्ट्रीय एकात्मता बऱ्यापैकी जपलेली आहे. अलीकडच्या काळात फक्त गणेशोत्सवामुळे ट्रॅफिक जॅम किंवा गणेशोत्सवामुळे पोल्युशन होऊ लागलेलं आहे आणि या गोष्टी विज्ञानाच्या विरुद्ध आहेत असं बरेच लोकांचं मत आहे. यासाठी प्रशासनाने व्यवस्थित नियंत्रण आणून ट्रॅफिक जॅम किंवा पोल्युशन या गोष्टींवर आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात इंजिनिअरिंगच्या भाषेत, प्रत्येक गोष्टीचे तोटे पण असतात. त्यामुळे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात डॉल्बी लावणे किंवा गणेशोत्सवात ट्रॅफिकला बऱ्याच गणेशोत्सवातच काय कुठल्याही उत्सवात ट्रॅफिकला जास्त खोळंबून ठेवलं की ट्रॅफिक ही नाराज होऊ शकते. परंतु आपले उत्सव साजरे करताना मला असं वाटतंय की एखादं मैदान किंवा एखादी खुली जागा आरक्षित करावी आणि त्या ठिकाणी लोकांनी त्यांची मिरवणूक कुठल्याही धर्माची असू दे, कुठल्याही जातीची असू दे, कुठल्याही सणाची असू दे, ती जर मोठ्या प्रमाणावर साजरी केली तर लोकांना आनंदही मिळेल आणि ट्रॅफिक जॅम किंवा इतर गोष्टींवर आपल्याला थोडाफार वाचून आलं तुम्ही समजून घ्या. अध्यात्म जाणून घेण्याआधी आपल्याला अध्यात्म म्हणजे काय हे कळलं पाहिजे. अध्यात्माकडे कोणच अलीकडं म्हणजे वयाच्या 50 पर्यंत वगैरे अध्यात्माकडे माणूस सहसा जात नाही. माणसाच्या आयुष्यात संकटे आली, माणसाच्या आयुष्यात त्याला त्रास व्हायला लागला किंवा ज्या गोष्टी आपण लात मारून तिथं पाणी काढेल अशा विचारसरणीचे आपण असतो. परंतु जेव्हा या गोष्टी साध्य होत नाही तेव्हा मात्र माणसाची पावले अध्यात्माकडे वळतात. म्हणजेच अध्यात्मासाठी आपल्याला मिळत नाही किंवा जी रुटीनली आपल्याला मिळत होती पण ती गोष्ट साध्य होत नाही. तर अशी गोष्ट साध्य करण्याचा सरळ सोपा मार्ग म्हणजे अध्यात्म. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन उपस्थित होते. सूत्रसंचालन दक्षिण सोलापूर पंचायत समिती अधीक्षक विवेक लिंगराज यांनी केले. आभार मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार यांनी मानले. जीवनाची हमी बालमृत्यू कमी या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. जीवनाची हमी बालमृत्यू कमी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. सीईओ स्वामी सर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात या मोहिमेस उत्साहात सुरुवात झाली आहे. स्वतः सीईओ स्वामी यांनी औराद येथे जाऊन अभियानाच्या नियोजनाची पाहणी करून मार्गदर्शन केले आहे. सर्वजण ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी सीईओ स्वामी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करीत असताना येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आपली शुगर तपासणी करून घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरती हेसे
यांनी स्वामी यांची ब्लड शुगर तपासणी केली. याचवेळी सीओ स्वामी यांनी काही मातांशी हितगुज साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत चौकशी केली. आम्ही बालमृत्यू कमी या शीर्षाखाली आम्ही संपूर्ण जिल्हाभरामध्ये बालमृत्यू आणि उपजत मृत्यू याच्या विरोधामध्ये लढा उभा केलेला आहे. महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आज संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होतो आहे. आज आमचे आरोग्य कर्मचारी आणि महिला बालकल्याणचे सर्व कर्मचारी यांची कार्यशाळा ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर त्या प्राथमिक हेल्थ सेंटरच्या कार्यक्षेत्रातील स्तनदा आणि गरोदर माता यांना सुद्धा समुपदेशन आज दिवसभरामध्ये होणार आहे आणि त्या समुपदेशनाच्या माध्यमातून काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये किंवा स्वच्छता किंवा औषधोपचाराचं महत्त्व या सर्व बाबीवर स्तनदा आणि गरोदर मातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन करण्याचा आज दिवसभराचा आमचा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून पुढच्या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही वैद्यकीय शिष्टाचार आहे, वैद्यकीय नियमावली आहे त्याचं पालन त्यांनी करावं आणि या सर्व माध्यमातून कमीत कमी बालमृत्यू जिल्ह्यामध्ये झाले पाहिजेत, किंबहुना झालेच नाही पाहिजेत. या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पुढील वर्षभरामध्ये हा कार्यक्रम राबवणार आहोत आणि यासाठी लोकप्रतिनिधी असतील, सेवाभावी संस्था असतील, परिसरातील नागरिक असतील या सर्वांनी सहकार्य करावं असं मी आवाहन या निमित्तानं करतो आणि या सर्वांच्या माध्यमातून हे जे बालमृत्यू आणि उपजत मृत्यूचं विघ्न आपल्या जिल्ह्यावर आलेलं आहे किंवा आहे ते विघ्नहर्ता निश्चितपणे दूर करेल असा विश्वास बाळगून आम्ही या गणेशोत्सवाच्या काळामध्येच या कार्यक्रमाला हात घातलेला आहे आणि त्याचा शुभारंभ आज सर्व जिल्ह्यामध्ये झालेला आहे. निरोगी सुदृढ आणि मजबूत करण्याचे वचन देत आहे. राष्ट्रीय पोषण माह या कालावधीत मी प्रत्येक घरापर्यंत योग्य पोषणाचा अर्थ पौष्टिक आहार, स्वच्छ पाणी आणि चांगल्या सवयी यांचा संदेश पोहोचवीन. मी पोषण अभियानास एक देशव्यापी लोक चळवळ बनवेन. यावेळी दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिगंबर गायकवाड, गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पवार व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. तोपर्यंत पाहत रहा वृत्तवेध. व्यंकटेश लारका हे नाव सोलापुरातल्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनलंय, कारण आजपर्यंत सोलापूरनी जे बघितलं नाही, जे अनुभवलं नाही, तो अनुभव, त्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप छान पद्धतीनं स्पॅनिश शैलीत मांडलेल्या आहेत. 14 एकर परिसरात 192 प्लॉटचा भव्य प्रकल्प विजापूर रोड पासून 2 मिनिटाच्या अंतरावर सिद्धेश्वर वनविहार आणि राजस्व नगरच्या बाजूला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. या खाली दिलेल्या नंबरला आत्ताच्या आत्ता कॉल करा, एकदा साईट व्हिजिट करा आणि गॅरंटी देऊन सांगतो आजपर्यंत जे काही तुम्ही सोलापुरात बघितलं नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आत्ता तुमच्यासाठी या सगळ्या फोटोज मध्ये तुम्हाला कल्पना येईल की काय वेगळं आणि काय भारी आम्ही तुमच्यासाठी इथे बनवत आहोत. सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी वृत्तवेध चॅनलला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुशिक्षित, तरुण आणि धडाडीचे वार्ताहर, कॅमेरामन, जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र. बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे. पाहत रहा
सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. प्रेक्षक हो, ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्या सुरू असलेल्या केबल, डिश आणि इतर सेवांचे चॅनल पॅकेज बंद होणार आहेत आणि आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आपल्या शहरातील स्थानिक बातम्यांच्या सत्याचा अचूक वेध घेणारं वृत्तवेध चॅनल नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे खुश खबर. येत्या 1 जानेवारी पासून आपलं लाडकं वृत्तवेध चॅनल मोफत बघण्याची सुवर्ण संधी. जर आपल्या भागात वृत्तवेध चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटर कडे संपर्क साधा आणि वृत्तवेध चॅनल दिसण्यासाठी आग्रह करा. सर्वसमावेशक बातम्या, माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप. सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. राजा सर्वदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार पेठ येथे शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. मिलिंद नगर, बुधवार पेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आणि प्रशिक्षक सामाजिक संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने स्थानिक महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. राजाभाऊ सर्वदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्थानिक महिला नागरिकांच्या वतीने राजाभाऊ सर्वदे साहेबांचा सत्कार करण्यात आला. सर्वदे बोलतेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचे सांगितले. येणाऱ्या भविष्य काळात देखील महिला सक्षमीकरणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही अधिक जोमाने काम करेल, तसेच तुमच्या सोबत कायम असेल असा विश्वास या निमित्ताने दिला. या शिबिरामध्ये संस्थेच्या माध्यमातून परिसरातील 91 महिलांनी सहभाग नोंदवला. तसेच जे उर्वरित महिला आहेत त्यांच्यासाठी लवकरच दुसरी बॅच सुरू करण्याचे आश्वासन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सर्वदे यांनी दिले. यावेळी रिपाई शहराध्यक्ष अतुल नागटिळक, शिवा उबाळे, राजेश उबाळे, अजित गायकवाड, दावला सुर्वे, बापू सदाफुले, महेश पवार, अमोल वामने, बापू शिवसरण, जीवन हिप्परगीकर, उपगुप्त चौधरी, अष्टू सर, पौळ मॅडम, राहुल वाळके, शीतल कांबळे यांची उपस्थिती होती. तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अजय बाबरे, मयूर सर्वदे, सोनू इंगळे, अक्षय मस्के, वैभव गायकवाड, चिराग शिवगदगे, अप्पा गायकवाड, चेतन साबळे, निखिल सरदगुड्डा, स्वप्नील कसबे, माया बनसोडे, साक्षात बनसोडे, अनिकेत जगताप, विराज सर्वदे, आदित्य बाबरे, नागेश जाधव, विकी बनसोडे, निशांत बनसोडे, आदित्य बाबरे, आकाश सपकाळ, आशिष सर्वदे, करण बाबरे, जीवित सर्वदे, किशोर गायकवाड, विकी चंदनशिवे, अभि रणदिवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवम सोनकांबळे यांनी, तर आभार सुशील सर्वदे यांनी मानले. सोलापूर शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने गुरेवाहक वाहनाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोलापूर शहरात मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. रस्त्यावर एकीकडे खड्डे भरपूर झाले असून दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध कळपाने उभी राहणारी व रस्त्यातच ठाण बांधून बसणारी मोकाट जनावरे, यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेचे पथक काय करते असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे. मनपाचे गुरेवाहक वाहनांची कारवाई संशयात सापडली आहेत. सोलापूर शहरात मोकाट जनावरे अनेक ठिकाणी भर रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. वाहन चालकांचे हाल होत आहेत. यामुळे छोटे मोठे अपघात घडले आहेत. नागरिकांमधून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेचे पथक आहेत, गुरेवाहक वाहन आहेत. ते पथक कुठे आहे आणि काय कारवाई करते हाच मोठा प्रश्न आहे. अधूनमधून तोंड देखील कारवाई केल्याचे दाखवले जाते, मात्र महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने पाळीव जनावरे रस्त्यावर सोडून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या जनावरांना ताब्यात घ्यावे आणि त्या जनावरांच्या मालकांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे. रस्त्यात फिरणारी व रस्त्यात ठाण मांडून बसणारी तसेच अन्यत्र मोकाट फिरणाऱ्या गायी, बैल, वळू व अन्य जनावरांना पकडून थेट लिलाव प्रक्रिया राबवण्यात यावी अशीही मागणी होत आहे. शिंदे चौकात दुचाकीस्वाराला कार चालकाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे दिसून आले. शहरातील नवी पेठेतील शिंदे चौक या ठिकाणी दुपारच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वाहनधारक बाजूला पडल्याचे दिसून आले असून याबाबत पोलीस प्रशासन अधिक तपास करीत आहे. दैनिक सोलापूर तरुण भारत कार्यालयातील श्री गणरायाच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं वक्रतुण्डधारं सदं जवर्तमस्ते विभ्राजनं रक्तं लम्बोदरं रक्तवासनं रक्तदन्तां रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तान् देवं जगत्कारणं चिन्तमाभूतं सृष्ट्यादो प्रकृते पूजापुरम् एवं ध्यायति च योगी योगिनापरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः कर्मपतये नमस्ते सुलम्बोदरा यैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि. कार्यकारी संचालक दिलीप पेठे आणि संपादक विजयकुमार पिसे यांनी औसेकर महाराजांचे स्वागत केले. तरुण भारतने प्रकाशित केलेल्या विश्वनायक मोदी धर्मरत्न वैरागी शिरोमणी विशेषांक भेट म्हणून त्यांना देण्यात आला. औसेकर महाराजांनी तरुण भारतने प्रकाशित केलेल्या या विशेषांकाचे कौतुक केले. या प्रसंगी व्यवस्थापक विनायक पुला, मराठवाडा विभाग प्रमुख राजाराम मस्के, जाहिरात व्यवस्थापक मनोहर बैनी, वृत्तवेधचे दिलावर शेख, प्रिसिजन प्रिंट्सचे व्यवस्थापक महेश दिड्डी, सिद्धाराम चिट्टे, लिंगराज जवळकोटे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजुल, भास्कर वैजवाडे, अनिकेत जवंजाळ, सागर कुरापाटी, गुरुनाथ पतंगे, अण्णा गंगदे, शरणप्पा शाबादे आदी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली सुरू. शहरात विविध 84 ठिकाणी उभारणार गणेश मूर्ती संकलन केंद्र. केंद्राच्या माध्यमातून गणेश मूर्तींचे होणार विसर्जन. पालिका आयुक्तांची माहिती. जीवनाची हमी, बालमृत्यू कमी, महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा झाला शुभारंभ. सीईओ स्वामींच्या संकल्पनेतून झाली उपक्रमाला सुरुवात. व्हीआयपी रोडवर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली लावण्यात आले ठिगळ. गणेश विसर्जनाच्या तोंडावर पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभाराला समोर. आणि शिंदे चौकात दुचाकीस्वाराला कार चालकाने ठोकरले. जोरदार झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आला निदर्शनास. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.